शिवसेनेचे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी आपल्यासोबत आहेत। शेठ, एकंदरीत राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत। जिल्हा परिषदेमध्ये कोणाचा अध्यक्ष बसेल यावर अनेक चर्चा आहेत, कारण महायुतीमधीलच भाजप आणि राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना कुठेतरी गोव्यामध्ये ठेवल्याची चर्चा आहे। सकाळी फोटो देखील व्हायरल झाला, त्याच्यामध्ये सुनील तटकरे आहेत, राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा आहेत, आमदार रवी शेठ आहेत। अशा एकंदरीत शिवसेनेला कुठेतरी शह देण्यासाठी हा सगळा प्रकार चाललाय। नाही, अजिबात असं नाही। एकदा जिल्हा परिषद निवडणूक पार पडली की आपापल्या पक्षाचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत कॅम्पद्वारे सगळ्यांना एकत्र करतात, ती त्यांची प्रोसिजर आहे। पण या जिल्ह्याने जनाधार आम्हाला दिलेला आहे, शिवसेनेला 21 आमचे मेंबर निवडून दिले आहेत। आणि अशा आहे, जरी कॅम्प लागले काही झालं तरी वरिष्ठ लेवलला या संदर्भातला योग्य निर्णय होईल। आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कोर कमिटी सदस्य असतील, हे सगळेपासून योग्य निर्णय घेतील। आणि मला असं वाटतं जे समीकरण महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषद निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने 3 जिल्हा परिषदेमध्ये जे काय समीकरण उलटफेर करायचं आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करतील आणि त्याच्यामध्ये योग्य निर्णय देतील। आणि मला असं वाटतं शिवसेनेचा अध्यक्ष नक्की बसेल। पण वरिष्ठांच्या आपण देखील भेटी घेतल्यात, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तरी सुद्धा सुनील तटकरे असतील किंवा भाजपचे इतर पदाधिकारी असतील आणि गोव्याला या ठिकाणी उमेदवारांना ठेवणं कितपत योग्य आहे? नाही, असं आहे, मग अशी सांगितलं मी की प्रत्येक पक्षाची वेगळी आयडिओलॉजी आहे आणि प्रत्येक पक्षामधून दोघांनी ते एकत्र कॅम्प लावला आहे। आम्हाला आनंद निश्चित आहे, पण शेवटी हा निर्णय वरिष्ठ लेवलला होणार आहे। त्यामुळे आम्ही आमचा कॅम्प लावलेला आहे, आमच्या सदस्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि खात्री आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भातला योग्य निर्णय घेतील। आमचे पक्षाचे नेते आदरणीय शिंदेसाहेब योग्य निर्णय घेतील, राष्ट्रवादीचे पवारताई अगदी निर्णय घेतील आणि कोर कमिटी निर्णय घेईल। आणि मला असं वाटतं ज्या दिवशी शासन या संदर्भातला आदेश काढून निवडणूक लागेल अध्यक्षपदाची, त्यावेळेस समीकरण बदलेल आणि आज 2 एकत्र आहेत, कदाचित 3 एकत्र येऊन या संदर्भातला योग्य निर्णय घेतील। मंत्री भरत गोगावले देखील काल असे म्हणाले की जर आता या वेळेला आम्हाला सोबत घेतलं नाही तर आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही त्या पद्धतीने विचार करू। असं आहे की महायुती धर्म पाळून आम्ही सगळे केंद्रात आणि राज्यात एकत्र आहोत, त्यामुळे वरिष्ठ लेवलला हा विचार नक्की होईल। जरी कोणी भाष्य केलं असलं, आमच्या आदरणीय भरतशेठनी केलं असलं, तरी त्यांची ती खंत आहे आणि ती खरी खंत आहे। कारण शेवटी लोकसभेला विधानसभेला आपण सगळ्यांना एकत्र आणतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक झाली की आपण पण वेगळा गट तयार करतो, हे ठीक नाही आहे। मला असं वाटतं जो जनाधार जनतेने दिला आहे त्याचा आदर करून राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री त्याचा योग्य निर्णय घेतील आणि रायगड वासीला नाही देतील। सर्वाधिक जागा जिंकल्यात आपण, 21 जागांवर विजय उमेदवार मिळवलेला आहे, तरी सुद्धा अजून ही रस्ते सुरू बघायला मिळते। राजकारणात शेवटी गणित आहे, गोळाबेरीज राजकारणाची आकडेवारी सांगितली जाते। आज त्यांनी एकत्र कॅम्प लावलाय, पण मला असं वाटतं की एकंदर वरिष्ठ लेवलला जी चर्चा आहे त्या अनुषंगाने शिवसेनेचा अध्यक्षपद मिळेल याची पूर्ण मला खात्री आहे। किती झालं तरी शिवसेनेचं अध्यक्षपद आपल्यालाच मिळेल आणि त्यामुळे वरिष्ठांची देखील या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं मत आहे ते अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केले। त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना या भूमिकेत पाहायला मिळते। मात्र या भूमिकेनंतर सुद्धा शिवसेनेचं अध्यक्षपद बसेल का हे पाहणं आता औत्सुक्याचं राहणार आहे। गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.